आपले स्वागत आहे। आता पहा ठळक घडामोडी। इच्छापुरती महादेव मंदिर अवधान या ठिकाणी दिनांक 11/2/18 रोजी संध्याकाळी जल्लोषात भरली यात्रा। पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वच्छ शहर सुंदर आवार अंतर्गत या शाळेत स्वच्छता अभियानानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। धुळे श्री स्पर्धेत आयकॉन फिटनेस झोन जिमचे ट्रेनर आनंदा चौधरी यांचे आयकॉन जिममध्ये करण्यात आला संचालक प्रतीक गीते यांच्या हस्ते सत्कार। आता पाहूया बातमीपत्र सविस्तराने। अवधान या गावाला इच्छापुरती महादेव यांची दरवर्षी यात्रेचे आयोजन करण्यात येते। या गावाला एक दिवसासाठी यात्रेचे स्वरूप आलेले असते। हजारो वर्षांपासून ही रूढी परंपरा सुरू आहे। या दिवसाचे तमाशाचे करमणुकीसाठी मंदिराजवळ आयोजन करण्यात येते। येथे आजूबाजूच्या खेड्यांवरील शिवभक्त या यात्रेत सामील होत असतात। यात्रेत सर्व प्रकारचे दुकाने थाटतात। अवधान गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन महादेवाच्या यात्रेत सामील होतात। इच्छापुरती महादेवा मंदिर असल्याने सर्व समाजातील ग्रामस्थ नागरिक सर्व मानतात व सहभागी होतात। या गावाचे सरपंच सुरेश बदाने, यात्रेचे कार्याध्यक्ष मधुकर बदाने, भिकन बदाने, दिलीप वाघ, दगडूलाल बदाने, नारायण कासे, कारभारी बदाने व तसेच जय बजरंग विजय व्यायामशाळा ग्रुपचेही सहकार्य लाभले। इच्छापुरती महादेव महाराज याची यात्रा भरते आणि या यात्रेसाठी परिसरातील पंचक्रोशीतील शिवभक्त या यात्रेला उपस्थित राहतात। यात्रेमध्ये तमाशाचा फड हा साकारला जातो आणि यात्रेमध्ये बरीचशी दुकानं येतात आणि मनोरंजनाचा कार्यक्रम होतो। या यात्रेसाठी अनमोल सहकार्य गावातील सर्व संघटना, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ मंडळी, विविध पदाधिकारी हे सुद्धा या यात्रेसाठी सहकार्य करतात। या यात्रेचे कार्याध्यक्ष मधुकर एलजी बदाने व भिकन दिवसन बदाने खजिनदार, दिलीप गिरधर वाघ, दगडू आबा वाघ, नारायण पुढारी, कारभारी एलजी बदाने तसेच जय बजरंग विजय शाळेच्या माध्यमातून सुद्धा या यात्रेला सहकार्य केलं जातं। कुठलंही काम असो त्या कामासाठी आवर्जून उपस्थित देतात। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। मोहोळ येथील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वच्छ शहर व सुंदर आवार करण्यासाठी आज दिनांक 12/2/18 रोजी स्वच्छता अभियानावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे होते। श्रीमती चंद्रकलाबाई शिंदे नगरसेविका, नानाभाऊ नगरसेवक, प्रणव शिंदे मनपा कनिष्ठ अभियंता, विकास सावे, स्वच्छता निरीक्षक RV पाटील, मुख्याध्यापक SD बाविस्कर, उपमुख्याध्यापक KR सावंत, पर्यवेक्षक विजय ठाकरे, प्राथमिक मुख्याध्यापक शिंदे अण्णा, कैलास पाटील, श्री वाय वाघ आदी सर्व शाळेतील शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनी तयार केलेले आणि या भागातल्या प्रत्येक अगदी झोपडपट्टीतला एरिया असेल किंवा प्रत्येक गल्ली असेल, प्रत्येक भाग असेल, तिथे जाऊन आमचे विद्यार्थी या पथनाट्याच्या द्वारे जनजागृती करणार आहेत। एक चांगल्या पद्धतीने रॅलीचं प्रभात फेरीचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी आमचे शिक्षक आमचे ग्रामस्थ घोषणा देऊन या पथनाट्य आणि या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करून आपला वार्ड स्वच्छ कसा आहे, आपण स्वतः स्वच्छ कसं असू आणि स्वच्छ वार्ड स्वच्छता अभियान म्हणजे जिथं स्वच्छता असेल तर तिथं कोणताही रोग येणार नाही, आपण आरोग्याची आपली आपोआप काळजी घेतली जाईल। याच्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचं काम या स्वच्छ वार्ड स्वच्छ शहर या स्पर्धेमध्ये या उपक्रमाच्या ज्यांनी दृष्टी ठेवून
भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवलं। त्या अंतर्गत धुळे शहरामध्ये आणि आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छ शहर स्वच्छ वार्ड प्रभाग या अभियानाअंतर्गत आमच्या प्रभाग 34मध्ये मागे आम्ही एक साफसफाईचा कार्यक्रम घेतला। तसंच आज चित्रकला माध्यमातून कार्यक्रम घेतला आहे आणि पुढच्या हप्त्यात आम्ही प्रभात फेरी काढून प्रत्येक कोपऱ्यात चांगल्या वस्त्यांमध्ये अभियानबद्दल स्वच्छ भारत स्वच्छ अभियानबद्दल जनजागृती लोकांमध्ये व्हायला पाहिजे त्याच्याकरता आम्ही पटनाट्य ठेवलेले आहेत। त्याच्यातून लोकांना प्रबोधन होईल अशा माध्यमातून आम्ही या प्रभागामध्ये स्वच्छ वार्ड ज्या ज्या असतील स्टेप त्या संपूर्ण पुऱ्या करायचा प्रयत्न करत आहोत। जय जय महाराज। धुळेश्री स्पर्धेत आयकॉन फिटनेस झोन जिमचे ट्रेनर आनंदा चौधरी यांची धुळेश्री म्हणून दिनांक 11/2/18 रोजी नाट्यशाहू मंदिर या ठिकाणी निवड करण्यात आली। शिवजयंती उत्सव समिती धुळे व धुळे जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन धुळेतर्फे आयोजित करण्यात आले होते। धुळेश्री 2018 जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेत आयकॉन फिटनेस झोन जिमचे ट्रेनर आनंद चौधरी यांना 2018चा किताब मिळाला। तसेच आशिष बोडरे 80 किलो वजनी गटात प्रथम व विकास जाधव यांनी तृतीय स्थान पटकावले, तर सुमित चौधरी यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला असून त्यांच्या यशाबद्दल आयकॉन फिटनेस झोनतर्फे हार्दिक अभिनंदन करून सत्कार करण्यात आला। आयकॉन फिटनेसचे संचालक प्रतीक गीते, सीमा गीते, भूषण राजपूत, जय सोनवणे, नितीन ठाकूर, प्रशांत ठाकरे, जगदीश पाटील, समीर पाटील, कुंवर, मनीषा चौधरी, ललिता शंभाई आदी कार्यक्रमाला उपस्थित होते। पुन्हा पाहूया ठळक घडामोडी। आजचे बातमीपत्र येथेच संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। माझ्यासाठी खूप मोठा विषय आहे। आयकॉन फिटनेस हा माझ्यासाठी खूप मोठा विषय आहे। माझं 15 वर्षाचं स्वप्न होतं धुळेश्री होण्याचं, ते आज प्रतीक सर, जितू सर यांच्या वतीने पूर्ण झालं। त्यांनी मला वेळोवेळी खूप मदत केली, सपोर्ट केला, पुश केलं, वर्कआउट कर, धुळेश्री व्हायचं तुला। जितू सर बोलले मी धुळेश्रीने यावेळेस मी नाही खेळणार, तुम्ही खेळा, मी तुम्हाला सपोर्ट करतो। प्रतीक सरांनी सपोर्ट केला, सप्लिमेंट्स वगैरे काही पुष्कळ मदत केली त्यांनी, त्यांच्या वतीने मी धुळेश्री झालो। नाही तर मी आयुष्यात कधी धुळेश्री झालो नसतो। एवढं म्हणून मी त्यांचा धन्यवाद करतो। विकास सर हे पण विजयी झाले आणि त्यानंतर आमचे भूषण सर वेट लिफ्टिंगमध्ये नॅशनलपर्यंत जाऊन आलेले आहे। अजून आशा करतो आज आम्ही धुळ्यात यश मिळवलं, आता आम्ही नक्की नॅशनल लेवलला पुढच्या काही दिवसात पुढच्या वर्षी किंवा आता येणाऱ्या ह्याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत आमचे प्लेयर जे असतील ते नॅशनल लेवलपर्यंत जातील आणि धुळ्यातून कमीत कमी 10 ते 15 बॉडी बिल्डर आम्ही